पांडुरंगाला सांगितलं, बा पांडुरंगा, आता आमच्याकडे तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्या चरणावर डोकं ठेवतो बा पांडुरंगा, आमच्या लेकरांकडे लक्ष ठेव पांडुरंगा. आम्ही ज्यावेळी नसू ना पांडुरंगा, आमच्या लेकरांना जीव घाल पांडुरंगा. आम्ही ज्यावेळी नसू ना, आमच्या लेकरांकडे लक्ष दे पांडुरंगा. माझी जी मुक्ता आहे ना, मुक्ता, हे लहानशीच आहे पांडुरंगा. ज्यावेळी तिला कळेल ना तिचे मायबाप कोणी कोणी नाहीये, त्या दिवशी ती विचारेल, ती रडेल, ती हट्ट करेल, आणून द्या मला माझ्या आईला, मला माझ्या आईला आणून द्या, आणा माझ्या आईला आणा. त्यावेळी विठ्ठला तू त्या मुक्तेला समजून सांग, विठ्ठला माझा ज्ञाना शांत आहे, तो घेईल सगळं सांभाळून, पण विठ्ठला तू माझ्या या चारही लेकरांकडे लक्ष ठेव. विठ्ठला या लेकरांना जेव्हा खायला नसेल ना, त्यावेळी तू या लेकरांचं पोट भर विठ्ठला. या घराकडे कोणी लक्ष द्यायला नसेल ना विठ्ठला, तू या लेकरांकडे आणि या लेकरांकडे लक्ष दे विठ्ठला. तुझ्या पायावर डोकं ठेवते विठ्ठला, तू माझ्या लेकरांचा सांभाळ कर विठ्ठला, तू माझ्या लेकरांचा सांभाळ कर. विठ्ठलाला प्रार्थना केली आणि विठ्ठल पंत आणि आई साहेब गेले देहांत प्रायश्चित्त घ्यायला. हा शब्द म्हणत असतानाही कळवळा येतो, बोलल्या जात नाही. जिवंतपणी आपल्या या चिमुरड्या लेकरांना, या अशा लेकरांना सोडून, हे इथं बसलेले अशी लेकरं सोडून ती मायबाप मरायला गेली लेकरांच्या भविष्यासाठी. आणि इंद्रायणीमध्ये देह ठेवला आणि इंद्रायणी मातेला प्रार्थना केली, ज्यावेळी मी नसेल ना माता इंद्रायणी, तू या लेकरांची आई हो. जेवायला भेटेल का माहिती नाही या लेकरांना, पण इंद्रायणी माते तू या लेकरांची तहान भागो, तू या लेकरांची तहान भागो. एवढं सांगितलं आणि झालं. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांचा देह गेला 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 देह. आणि हे सगळं निवृत्ती राय डोळ्याने पाहत होते. रुक्मिणी आई साहेबांनी जात असताना सांगितलं की आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतोय, तुला या तीनही भावंडाकडे लक्ष द्यायचंय, तुला या तिघांचंही आई व्हायचंय, तुला या तिघांचंही बाप व्हायचंय. माझी निवृत्ती राय डोळ्यातून एक अश्रूही न काढता तसेच बसले राहिले. आपल्या डोळ्यानं पाहत राहिले की कसे जातात देहांत, देह द्यायला माझे मायबाप. आपल्या डोळ्यानं पाहत राहिले. तुकोबारायांनी संतांना मायबापाची पदवी दिली, पण ज्यावेळी आपण ज्ञानोबारायांचं चरित्र पाहतो त्यावेळी मायबाप ज्ञानोबारायांच्या म्हणजे या जगतामध्ये असा माणूस नाही की जो माणूस ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकल्यावर रडला नाही. आणि ज्याच्या डोळ्यामध्ये ज्ञानोबारायांचं चरित्र वाचल्याच्या नंतर, ऐकल्याच्या नंतर पाणी येत नसेल ना, त्याला आम्ही माणूसच म्हणायला तयार नाही. तो जनावरापेक्षाही बेकार. मला तुम्हाला सांगायचंय की ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी किती कष्ट भोगले. मायबाप तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय म्हणतात तुकोबाराय, तुम्ही संत मायबाप आहात, तुम्ही संत कृपावंत आहात. मायबापाची पदवी संतांना देतात. पण हीच संत ज्यावेळी आपण ज्ञानोबारायांचं चरित्र पाहायला जातो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की ज्ञानोबारायांच्या आयुष्यामध्ये आई नव्हती, ज्ञानोबारायांच्या आयुष्यामध्ये वडील नव्हते. ज्यावेळी आपण पाहतो की आपलं लहानसं लेकरू रडतं ना, आपलं लहानसं लेकरू ज्यावेळी आई 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 म्हणून हाक मारतं ना, त्यावेळी ती आई बाळाकडे जाते, बाळाला कवटाळते,
बाळावर मायेनं प्रेम करते, पण ज्ञानोबारायांना आई म्हणून हाक मारायला कोणीच नव्हतं. आई बाबा आपल्या लेकरांसाठी काय करू शकतात, आई बाबांनी आपल्या लेकरांसाठी काय केलं पाहिजे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे माऊलींचे आई बाबा आहेत. आमच्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार भेटावा म्हणून न्यायसभेमध्ये माऊलींचे आई बाबा जातात. कशासाठी? माझ्या ज्ञानोबाला, माझ्या निवृत्तीरायांना, माझ्या मुक्तीला, माझ्या या चारही लेकरांना कशाचा अधिकार भेटावा? शिक्षणाचा अधिकार भेटावा. माझ्या या लेकरांना उत्तम जगण्याचा अधिकार भेटावा. माझ्या या लेकरांना समाजामध्ये स्थान भेटावं. माझ्या या लेकरांना समाजामध्ये प्रतिष्ठा भेटावी म्हणून न्यायसभेमध्ये जातात. न्यायसभेपुढं नतमस्तक होतात की आम्हाला न्याय द्या, मायबाप आम्हाला न्याय द्या. आणि त्यानंतर न्यायसभेमधून आदेश येतो की विठ्ठल पंत तुम्हाला चंद्रयान पाळावं लागेल. चंद्रयान म्हणजे एक एक दिवस एक एक घास कमी करत जायचं आणि शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण उपाशी राहायचं. त्याला चंद्रयान म्हणतात. चंद्रयानाचा आदेश दिला गेला. कोणाला? माऊलींच्या बाबांना, विठ्ठल पंतांना चंद्रयानाचा आदेश दिला गेला. पण काही कुटील लोकांनी कारस्थान केलं आणि गुरूंच्याकडचा माणूस आला म्हणून त्यांना लाडूचा प्रसाद खायला दिला आणि गुरु आज्ञा पाळणारे विठ्ठल पंत होते. त्यांनी तो लाडूचा प्रसाद खाल्ला आणि चंद्रयान तुटलं असं त्या कुटील लोकांनी जाहीर केलं. तुटलं चंद्रयान तुटलं, चंद्रयान तुटलं. मग विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब पुन्हा न्यायसभेत जातात आणि न्यायसभेमध्ये त्यांना तिथं सांगितलं जातं की तुम्ही पापी आहात, तुम्ही दुष्ट आहात. तुम्हाला लाज तरी वाटते का? तुम्हाला चंद्रयानाची शिक्षा दिली गेली होती, तुमचं चंद्रयान मोडलं गेलं. तुम्ही संन्यास घेतला असताना तुम्ही लग्न केलं आणि लग्नच केलं नाही तर तुम्हाला ही 4 लेकरं झाली. तुम्हाला या न्यायसभेसमोर येताना लाज कशी वाटत नाही हो? कशी लाज वाटत नाही तुम्हाला? आणि आम्हाला न्याय मागता? विठ्ठल पंत हात जोडतात. मायबाप, न्याय देवता मायबाप, एवढ्या वेळात चुकलं, माफ करा. इतक्या वेळेत चुकलं मायबाप, मला माफ करा. आता तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण माझ्या लेकरांना तुम्ही मात्र शिक्षणाचा अधिकार द्या. बघा मायबाप काय करू शकतात लेकरांसाठी. आणि तिकडून न्याय व्यवस्थेतल्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांकडून आदेश येतो. तुम्ही चंद्रयान मोडलं ना, तुम्ही पाप केलं. तुम्ही संन्यास आश्रम घेऊन परत गृहस्थ आश्रमात आले ना, तुम्ही पाप केलं. आणि हे पाप कसं फेडायचं याचा कुठेच उल्लेख आणि याचं कुठंच प्रमाण शास्त्रामध्ये आढळून येत नाही. आता तुम्हाला एकच प्रायश्चित आहे, देहांत प्रायश्चित्य. देहांत प्रायश्चिताचा अर्थ कळतो तुम्हाला? आत्महत्या करणं. स्वतःला माहीत असताना स्वतःचा जीव देणं देहांत प्रायश्चित म्हणतात याला. आपण थोडंसं एखाद्या नदीमध्ये जात असताना आपण थोडं खोलवर गेलं आणि आपल्या नाकाडोळ्यात पाणी जर गेलं तर आपला जीव कासावीस होतो, कसं तरी आपल्याला वाटतं. पण ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्य म्हणजे जिवंत असताना तुम्हाला मरावं लागेल, म्हणजे तुमचे सगळे पाप धुतल्या जाईल. आदेश आला, देहांत प्रायश्चित, तुम्हाला जीव द्यावा लागेल. आणि ज्या दिवशी तुम्ही जीव द्याल ना त्या दिवशी तुमचे पाप धुतल्या जाईल. असा शब्द विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी आई साहेबांनी कानावर ऐकला आणि पायाखालची जमीन घसरली. मायबाप ऐकताय ना? पायाखालची जमीन घसरली. देहांत प्रायश्चित्य
म्हणजे या 4 लेकरांना अनाथ करणं. देहांत प्रायश्चित्य म्हणजे आपल्या या चिमुरड्यांपासनं कायमचं लांब जाणं. देहांत प्रायश्चित्य म्हणजे आपल्या लेकरांच्या तोंडावरून परत कधीच मायेनं हात नाही फिरवणं. देहांत प्रायश्चित्य म्हणजे कायमचे एकदाचे शेवटचे डोळे मिटवणं. त्याला म्हणतात देहांत प्रायश्चित्य. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेबांच्या पायाखालची जमीन घसरली महाराज. देहांत प्रायश्चित्य. रात्रभर विचार केला विठ्ठल पंतांनी, देहांत प्रायश्चित्त द्यायचंय, मरायचंय, मला मरायचंय, मला देहांत प्रायश्चित्त द्यायचंय, आपले प्राण विठोबाच्या चरणी अर्पण करायचे, मला देहांत प्रायश्चित्त करायचंय. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या, तुम्ही एकटे देहांत प्रायश्चित्त करणार नाही, मी देखील तुमच्या सोबत येते, मला सौभाग्यवती म्हणून जगायचंय. सती नावाची जी पतिव्रता आहे ती यमापासूनही नवऱ्याला वाचवून आणण्यासाठी ती यमासोबत देखील लढते. पण ही रुक्मिणी आईसाहेब आपल्या पतीसाठी मरायलाही तयार झाली. काय म्हटले, स्वामी मी देखील तुमच्या सोबत येते. रात्रभर जागे राहिले विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब. रात्रभर विचार सुरू होता, काय करायचं, कसं करायचं, काय करायचं, कसं करायचं. आणि शेवटी विठ्ठलपंत म्हटले की आपल्याला मरावं लागेल, आपल्याला आपला जीव द्यावा लागेल, आपल्याला देहांत प्रायश्चित्त करावंच लागेल. रात्र गेली. रात्रभर 4ही चिमुरड्यांकडे पाहत हे दोघही बसले. ज्यावेळी आम्ही नसू तर आमच्या लेकरांना कोण सांभाळेल, आम्ही नसू त्यावेळी आमच्या लेकरांकडे कोण बघेल. तुम्ही 4 दिवस गावाच्या बाहेर जाताना तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सांगून जाता, बाबा आमच्या घरावर लक्ष ठेवा बरं का, ताई आमच्या घरावर लक्ष ठेवा बरं का. पण माझ्या माऊलींच्या आईबाबाकडे असं म्हणायलाही कोणी नव्हतं. माझ्या माऊलींच्या आईबाबाकडे असं म्हणायलाही कोणी नव्हतं की बाबा आमच्या ज्ञानाकडे बघा हो. तुम्ही गावाला जाताना त्यावेळी तुम्ही शेजारच्या बाईला सांगून जाता, बाई मी गावाला चालली, 2-4 चपात्या करून देजो घरच्यांसाठी. माझ्या रुक्मिणी आईसाहेबांकडे हेही म्हणायला कोणीच नव्हतं. कोणी नव्हतं. माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा असं म्हणायला कोणीही नव्हतं. रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंत शेवटी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाले आणि पांडुरंगाला सांगितलं, बा पांडुरंगा आता माझ्या लेकराला कोणी नाही. ऐकताय ना, पांडुरंगाला सांगितलं, बा पांडुरंगा आता आमच्याकडे तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्या चरणावर डोकं ठेवतो बा पांडुरंगा, आमच्या लेकरांकडे लक्ष ठेव पांडुरंगा. आम्ही ज्यावेळी नसू ना पांडुरंगा, आमच्या लेकरांना जीव घाल पांडुरंगा. आम्ही ज्यावेळी नसू ना आमच्या लेकरांकडे लक्ष दे पांडुरंगा. माझी जी मुक्ता आहे ना, मुक्ता हे लहानशीच आहे पांडुरंगा. ज्यावेळी तिला कळेल ना तिचे मायबाप कोणी नाहीये, त्या दिवशी ती विचारेल, ती रडेल, ती हट्ट करेल, आणून द्या मला माझ्या आईला, मला माझ्या आईला आणून द्या, आणा माझ्या आईला आणा. त्यावेळी विठ्ठला तू त्या मुक्तेला समजून सांग, विठ्ठला माझा ज्ञाना शांत आहे, तो घेईल सगळं सांभाळून, पण विठ्ठला तू माझ्या या 4ही लेकरांकडे लक्ष ठेव. विठ्ठला या लेकरांना जेव्हा खायला नसेल ना त्यावेळी तू या लेकरांचं पोट भर विठ्ठला. या घराकडे कोणी लक्ष द्यायला नसेल ना विठ्ठला, तू या लेकरांकडे आणि या लेकरांकडे लक्ष दे विठ्ठला. तुझ्या पायावर डोकं ठेवते विठ्ठला, तू माझ्या लेकरांचा सांभाळ कर विठ्ठला, तू माझ्या लेकरांचा सांभाळ कर. विठ्ठलाला प्रार्थना केली आणि विठ्ठलपंत आणि आईसाहेब गेले देहांत प्रायश्चित्त घ्यायला.
हा शब्द म्हणत असतानाही कळवळा येतो, बोलल्या जात नाही. जिवंतपणी आपल्या या चिमुरड्या लेकरांना, या अशा लेकरांना सोडून, हे इथं बसलेले अशी लेकरं सोडून ती मायबाप मरायला गेली लेकरांच्या भविष्यासाठी. आणि इंद्रायणीमध्ये देह ठेवला आणि इंद्रायणी मातेला प्रार्थना केली, ज्यावेळी मी नसेल ना माता इंद्रायणी, तू या लेकरांची आई हो. जेवायला भेटेल का माहिती नाही या लेकरांना, पण इंद्रायणी माते तू या लेकरांची तहान भागव, तू या लेकरांची तहान भागव. एवढं सांगितलं आणि झालं. विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी आई साहेबांचा देह गेला देह. आणि हे सगळं निवृत्तीराय डोळ्याने पाहत होते. रुक्मिणी आई साहेबांनी जात असताना सांगितलं की आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतोय, तुला या तीनही भावंडाकडे लक्ष द्यायचंय, तुला या तिघांचंही आई व्हायचंय, तुला या तिघांचंही बाप व्हायचंय. माझे निवृत्तीराय डोळ्यातून एक अश्रूही न काढता तसेच बसले राहिले. आपल्या डोळ्यानं पाहत राहिले की कसे जातात देह द्यायला माझे मायबाप. आपल्या डोळ्यानं पाहत राहिले, तसेच बसले राहिले. रात्र झाली, रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. माझी लहानशी मुक्ताबाई उठली. तिला जाग आला. ती घरात पाहते की कुठंच रांगोळी काढलेली नाहीये, घराचा सडा झालेला नाहीये, घराचं सारवण झालेलं नाहीये. ती उठते, ती आई आई आवाज देते, आई बाबा आवाज देते. निवृत्ती दादा, आई बाबा कुठे रे? गावात गेले का ते? ए निवृत्ती दादा, आई बाबा कुठे? ज्ञाना दादा, तू कधीच खोटं बोलत नाही, तू सांग ना मला, आई बाबा कुठे रे? आई बाबा कुठे कुठे आई बाबा? कधीही खोटे न बोलणारी ज्ञानोबाराय मुक्ताबाईला सांगतात, मुक्ते आपले आई बाबा देवदर्शनाला गेले. ते सांगतात आपले आई बाबा आता 1.5-2 महिन्याने परत येतील, मुक्तेला चांगलं वाटावं म्हणून. आणि मग इथून खरी परीक्षा सुरू होते. ज्या ज्ञानोबारायांच्या दर्शनानं आपण म्हणतो की आपली धन्यता होते, ज्या ज्ञानोबारायांच्या दर्शनानं आपण धन्य होतो, ज्या ज्ञानोबारायांच्या एवढूशा दर्शनासाठी आपण एवढ्या गर्दीत जातो, ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी आळंदीत एवढी गर्दी होते, त्या ज्ञानोबारायांचा संघर्ष आता सुरू झाला. त्या ज्ञानोबारायांचा संघर्ष आता सुरू झाला. आई बाबा जाऊन 1 दिवस गेला, दुसरा दिवस गेला, आणि आता निवृत्तीराय म्हणतात, ज्ञाना आपण कसंही उपाशी राहू रे, पण आपले हे 2 भावंड उपाशी राहू शकणार नाही. आपण कसंही उपाशी राहू, पण ही 2ही फार लहान आहे, ही उपाशी राहू शकणार नाही. मग ज्ञानोबाराय जोडी घेतात आणि भिक्षा मागायला जातात. पहिल्या घरी जातात. ओम भवती भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही. घरातून आवाज येतो, ए संन्याशाच्या कार्ट्या, तुला लाज कशी वाटत नाही? स्वतःच्या माय बापाला तू खाऊन बसला आणि आता भिक्षा मागायला येतो? तुला लाज कशी वाटत नाही? ज्ञानोबारायांना आता पंचपक्वानाचा पावनचार आपण करतो, पंचपक्वानाचा नैवेद्य आपण चढवतो. त्या ज्ञानोबारायांना ती बाई बोलली, हे संन्याशाच्या कार्ट्या, तुला लाज कशी वाटत नाही? स्वतःच्या माय बापाला तू खाऊन बसला आणि भिक्षा मागायला येतो, चल देणार नाही तुला भिक्षा. दुसऱ्या घरी भिक्षा मागायला जातात. दुसऱ्या घरातली बाई थोडीशी भिक्षा देते, एवढीशी कणिक, एवढूचं पीठ त्या जोडीत टाकते. ते पीठ टाकत असताना घरातला माणूस बघतो आणि ज्ञानोबारायांची जोडी उलटी करतो आणि ते पीठ पातीमध्ये मिसळतं.
माझे ज्ञानोबा त्या मातीमधलं पीठ कसं आपल्याला घेता येईल याचा विचार करतात. ज्ञानोबा मातीतलं पीठ घेतात. माझे ज्ञानोबा मातीतलं पीठ घेण्याचा प्रयत्न करतात, पण नाही शक्य, कारण पीठ पूर्णपणे मातीत मिसळतं. तो माणूस फक्त पीठ उचलून मातीत टाकत नाही, तर लातीनं असं ते पूर्ण एकत्र करतो. माझे ज्ञानोबा दुसऱ्यानं लाथ दिलेलं पीठ गोळा करायला जातात. तिथंही भिक्षा भेटत नाही. 4-5 गरीब भिक्षा मागतात, भिक्षा भेटत नाही. तसेच खाली हातानं घरी जातात. आणि घरी गेल्याच्या नंतर मुक्ता विचारते, दादा आणलीस का रे भिक्षा? ज्ञाना, दादा आणलीस का रे भिक्षा? चल आपण रांधून घेऊ, मी तुझ्यासाठी छानपैकी आज मांडे करते, चल. मुक्ता म्हणते. माऊली म्हणतात, नाही ग मुक्ते, आज भिक्षा भेटली नाही, पण मी तुला एक गंमत सांगू का? आज मी तुला वायुभक्षण शिकवणार आहे. वायुभक्षण कळतं तुम्हाला? वायू म्हणजे हवा आणि भक्षण म्हणजे आतमध्ये घेणं. माझी लहानशी मुक्ता इंद्रायणीच्या तीरावर जाते, अशी तोंड करून वायुभक्षण करते. ऐकताय ना? माझी लहानशी मुक्ता हवा खाते, वारा खाते, आणि वारा खाऊन ती दिवस काढते. म्हणते, वा किती सुंदर आणि स्वादिष्ट वायू आहे नाही. ज्ञाना दादा, खरंच रे, मला ही कला कशी माहिती नव्हती. सारखं रोज वायुभक्षण करते माझी मुक्ता. ती मुक्ता जिच्या पाठीमागे आज किती गर्दी असते, लोकांची किती गर्दी असते, ती माझी मुक्ता वायुभक्षण करून दिवस काढते. वायुभक्षण करून दिवस काढते. दादा किती चांगला वायू आहे रे, असं म्हणते. 8 दिवस असं झाल्याच्या नंतर ज्ञानोबा मुक्तेला विचारतात, मुक्ते तुला भूक लागली नाही का ग मुक्ते? माझी लहानशी मुक्ता म्हणते, नाही रे ज्ञाना दादा, मी खूप छान वारा खाल्ला, आता मला भूक लागत नाही ज्ञाना दादा. मी खूप छान वारा खाल्ला, आता मला भूक लागत नाही ज्ञाना दादा. माझं पोट भरलंय बघ, माझं पोट भरलंय. माझी लहानशी मुक्ता, किती समजदारी त्या वयामध्ये. बिन माय बापाचं जगणं फार कठीण असतं, फार कठीण असतं. आपल्याकडे माय आहे, आपल्याकडे बाप आहे, पण आपल्याला किंमत नाही. आणि त्या माऊलीला माय बाप नव्हते, तर ती माऊली जगाची माय झाली. जगाची माय झाली ती माऊली. ज्या आळंदीमध्ये माऊलीला कधीच कोणी काहीच किंमत दिली नाही, ती आळंदीचं वैभव आज ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबारायांमुळे आळंदीला ओळखल्या जातं. पण त्या आळंदीकरांनी ज्ञानोबारायांना किती त्रास दिला, किती हाल अपेष्टा त्या ज्ञानोबारायांनी भोगल्या, याची जाणीव आहे का तुम्हाला? ज्या लेकरांना मायबाप नसतात ना, त्या लेकरांचं जगणं फार कठीण असतं, फार कठीण असतं. एकदा डोळे बंद करा आणि विचार करा, जर माझ्या आयुष्यात माझी आई नसती तर मी कसं जगलो असतो. तसं जगले माझे माऊली. आपल्याकडे हाक मारायला आपली आई आहे. घरात आपण गेल्यावर आईला हाक मारला, आई कशाची भाजी केली, मला ही भाजी आवडली नाही, मला दुसरी भाजी करून दे. आई दुसरी भाजी करून देते, पण माझ्या माऊलीला आई म्हणून मारायला आईच नव्हती, हाक मारायला आई नव्हती. माझ्या माऊलींना पाठीमागे खंबीर असलेला आधार बाप नव्हता. अनाथ होती माझी माऊली नाचती. लाखो लोकांची नात झाली, ती लाखो लोकांची माऊली झाली. हे माझ्या माऊलींचं चरित्र आहे. हे माझ्या माऊलींचं चरित्र आहे. ज्या माऊलींना लोकांनी इतका त्रास दिला, त्या लोकांसाठी माझ्या माऊलींनी पसायदान मागितलं. माझ्या माऊलीला लोकांनी मारलं, माझ्या माऊलींना लोकांनी खायला दिलं नाही, माझ्या माऊलींना लोकांनी त्रास दिला, तरी माझी माऊली एक शब्दानं कधीच कोणाला काहीच बोलली नाही. माझी माऊली फक्त आणि फक्त जनसेवा करत राहिली. एका शब्दाने कधी कोणाला शिव्या दिल्या नाही, आवाज चढून बोलण्याची तर गोष्टच नाही. माऊली सगळं दुःख माऊली फक्त हसत हसत सहन करत गेले. ते माऊली
त्या माऊलींचं चरित्र आज आपण या ठिकाणी ऐकतोय आणि त्या माऊलींच्या दर्शनाने आपली धन्यता होते. पण त्या माऊलींना किती त्रास झाला. जी माऊली आयुष्यभर अनाथ राहिली ती माऊली अनेकांची नाथ झाली. अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझे अनाथाचे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझे अनाथाचे एका जनार्दने पाय वंदित से. 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 ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दने पाय वंदित से. एका जनार्दनी पाय वंदित से. एका जनार्दने पाय वंदित से. एका जनार्दने पाय वंदित वंदित. जी माऊली आयुष्यभर अनाथ म्हणून जगली तीच माऊली आज अनाथाची माय झाली. आम्हा वारकऱ्यांची ती आई झाली. आम्ही तिला माऊली म्हणतो. तिच्या पायी आम्ही लोटांगण घालतो. तिला आम्ही आई म्हणतो. आज आळंदीमध्ये कितीतरी अनाथ लेकरं आहे. त्या अनाथ लेकरांना सांभाळण्याचं काम माझी माऊली करते. आळंदीमध्ये असा माणूस नाही की तो माणूस उपाशी मरत असेल. माझी माऊली त्याच्या जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था करते. ज्यावेळी मी आळंदीत राहायला आली ना, मी नागपूरची आहे, पण ज्यावेळी मी आळंदीत राहायला आली ना त्यावेळी माझी कुठेच ओळख नव्हती. दिवसभर मी माझं सगळं सामान घेऊन माझ्या बॅगा घेऊन बस स्टॉपवर थांबली. देवा कुठे जायचं, काय करायचं, कसं करायचं. पण माझ्या माऊलीचा इतका प्रेमभाव आहे. आपण तो अभंग म्हणतो ना, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. पण याच्यात बदल करून थोडंसं सांगते, ऐसा माझ्या ज्ञानोबाचा कैसा प्रेमभाव. त्या ज्ञानोबारायांनी तरलं, त्या ज्ञानोबारायांनी उद्धार केला आणि त्याच ज्ञानोबारायांची कृपा की आज त्याच माऊलीनी आळंदीत राहण्याची व्यवस्थाही केली. त्या माऊलीनी आधार दिला आणि त्याच माऊलीनी आज पात्रता नसतानाही कीर्तनासाठी उभं केलं. काहीच नाही, काहीच नाहीये माझ्याकडे की मी तुम्हाला सांगू शकेल. पण माझ्या माऊलींचे 2 शब्द, माझ्या माऊलींचं थोडंसं चरित्र सांगून जर माऊलींचं नामस्मरण माझ्या मुखात न होत असेल तर याच्यापेक्षा परम पुण्याचं काम दुसरं कोणतंच नाही. ही माय इतकं प्रेम देते तुम्हाला, इतकं प्रेम देते आणि तुम्हालाही इतकं प्रेम करायचंय. आयुष्याचा शेवट कसा झाला पाहिजे ना, आयुष्य माणसाचं कसं असलं पाहिजे ना, तर एकदा तरी माऊली ज्ञानोबारायांच्यासाठी आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. कोणी मला विचारेल ना मरायचं कसं आहे, तर माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि उठलंच नाही. ज्ञानेश्वरी वाचली आणि ज्ञानेश्वरीवरच डोकं ठेवलं, उठलाच नाही परत. आळंदीला गेला आणि इंद्रायणीत आंघोळ करता करताच इंद्रायणीच्या डोहात मरण आलं, माऊलींच्या समाधीवर मरण आलं.
ज्ञानेश्वरी वाचताना मरण आलं, याला मरण म्हणतात. असं मरण आलं पाहिजे. आणि असा शेवट येण्यासाठी आपल्याला आजीवन या माऊलींची साधना करायची आहे, या माऊलींची उपासना आपल्याला करायची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण माऊलींच्या साठी काय केलं पाहिजे? तर माऊलींच्या चरणी आपल्याला काही येत नसलं तरी आई म्हणून त्या माऊलींच्या चरणी आपण नतमस्तक झालं पाहिजे. त्या माऊलींच्या चरणी आपण डोकं ठेवलं पाहिजे. ती माऊली तुम्हाला तुमचा लेकरासारखा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. एकदा सर्वांनी हात वर करा. केले? विठ्ठल 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 रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 रखुमाई.